हॅलो, चला एकदा मला लवकर लवकर कन्फर्मेशन द्या, माझा आवाज आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत आहे का? चला, सर्व विद्यार्थ्यांनी मला कन्फर्मेशन द्यायची आहे, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? चला लवकर 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 प्रत्येक विद्यार्थ्यांनी कन्फर्मेशन द्यायची आहे. सेशनची लिंक एकदा जास्तीत जास्त शेअर करायची आहे. चला, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे? ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल तर आपण सेशनला सुरुवात करूया. सर्वांनी एकदा मला कन्फर्मेशन द्या, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का? एकच मिनिट फक्त, मी लगेच लेक्चरची PDF या ठिकाणी अपलोड करतोय. चला, संतोष, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. चला, सेशनचा पहिला प्रश्न सर्वांच्या समोर येतोय. पहिला प्रश्न आलेला आहे, जोडीने येणारे शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचे आहेत. जोडीने येणारा योग्य शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायला लावलेला आहे. मग कोयंडा कुलूप असते, कोयंडा चावी असते, कडी कोयंडा असते का कोयंडा दरवाजा असतो, हे आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे ओळखायचं आहे. नेमकं या प्रश्नाचं उत्तर काय आहे? योग्य जोडीने येणारा शब्द आपल्याला या 4 पर्यायातून निवडायचा आहे. चला, एकदा सर्वांनी सेशनची लिंक जास्तीत जास्त शेअर करायची आहे. सर्वांनी सेशनला लाईक करून घ्यायचं आहे. मग आता निश्चितपणे सर्वांना माहिती आहे, कडी कोयंडा हा शब्द आपण या ठिकाणी जोडीनं वापरत असतो. कडी कोयंडा या ठिकाणी योग्य शब्द आहे. समोरचा प्रश्न, खाली वाक्यातील भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे, ज्याला रंग नाही, रूप नाही, चव नाही, आकार नाही. बरोबर आहे? डोळ्यानं पाहता येत नाही, हातानं स्पर्श करता येत नाही, वस्तुरूपामध्ये दाखवता येत नाही, अशा कल्पनेने मानलेल्या आणि अनुभवातून जाणलेल्या गुण, अवस्था, स्थिती यांना दिलेल्या नामांना काय म्हणतात? भाववाचक नाम म्हणतात. मग या 4 पर्यायापैकी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे. तिच्या आवाजात गोडवा आहे, तिच्या आवाजात गोडवा आहे. मग आता या ठिकाणी गोडवा, गोडवा हे तुमचं काय आहे? भाववाचक नाम आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. गोडवा हे काय आहे? तुमचं भाववाचक नाम आहे. बघा बर, मला या वाक्यातील तुमचा कर्ता कोणता आहे? या वाक्यातील कर्म कोणतं आहे? या वाक्याचा प्रयोग कोणता येऊ शकतो? लवकर सांगायचं. एवढे प्रश्न आपण कव्हर करूया. सेशनची लिंक एकदा जास्तीत जास्त शेअर करा बरं, आणि लवकर लवकर उत्तर द्या. असं झोपल्यासारखं बसू नका. बघा, झोपल्यासारखं बसू नका, उत्तर देत चला. सांगा लवकर लवकर. संकेत असेल, सम्राट असेल, सर्वांनी उत्तर द्यायचं आहे. प्रत्येकाने उत्तर देणं गरजेचं आहे. या वाक्यातील कर्ता कोण आहे? बोलत चला. सेशनची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. एकदा सेशनला लाईक करून घ्या. चला, मयूर, जय हिंद, जय हिंद, जय हिंद. या वाक्यातील कर्ता कोणता आहे? या वाक्यात कर्म कोणता आहे? या वाक्याचा प्रयोग कोणता येऊ शकतो? हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायचंय. चला, असणारा गोडवा आहे, असलेला गोडवा आहे. दोन्ही प्रश्नाचं उत्तर एक असतं. वाक्याचा कर्ता असतो, अशा वाक्यात कर्म नसतं. कर्ता कोण आहे? गोडवा आहे, कर्म नाहीये. प्रयोग असेल तुमचा अकर्म कर्तरी प्रयोग. कोणता? अकर्म कर्तरी प्रयोग. चला, समोरचा प्रश्न, खालीलपैकी प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे?
शुद्ध शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. शुद्ध शब्द. चला शुद्ध शब्द. ग्रहपाठ का गृहपाठ? ग्रह वेगळा, गृह म्हणजे काय असतं? गृह म्हणजे घर, पाठ म्हणजे अभ्यास, घरचा अभ्यास. झडपी शाळेत असताना सर म्हणायचे ग्रहपाठ करून आणला का? ग्रहपाठ नसतं, ते गृहपाठ असतं. काय असतं? गृहपाठ असतं. पर्याय क्रमांक उत्तर पाहिजे 2. सोपा प्रश्न होता. अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. अमृत, मोद, पियुष, पंचामृत, हर्ष. चला द्या उत्तर लवकर 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 लवकर. अमृत म्हणजे असतं पियुष, त्याला म्हणतात सुधा, त्याला म्हणतात संजीवनी. काय म्हणतात? संजीवनी. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. धान्य साठविण्याची बंदिस्त जागा या शब्द समूहाबद्दल आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ज्या ठिकाणी आपण धान्य साठवतो त्याला काय म्हणतात? चला द्या उत्तर. धान्य साठवण्याची जागा. गोठा, ओसरी, गोदाम, परसदार. सांगा लवकर 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 उत्तर. लवकर उत्तर सांगायचं. परसदार. चलो बघा, धान्य साठविण्यासाठी बंदिस्त जागा त्याला आपण गोदाम म्हणतो. गोठा कोणाचा असतो? गाई गुरांचा गोठा असतो. ओसरी समोरचा भाग, त्याला गावाकडे ओटा म्हणतात. ओटा. मग सांगा परसदार. आयएमपी आहे. परसदार कशाला म्हणतात? परसदार. ओसरी म्हणजे घराच्या समोर असणारा ओटा, त्याला ओसरी म्हणतात. जुन्या काळी किंवा सध्या ग्रामीण भागाकडं मथाऱ्या बाया घराच्या समोर बसून गप्पा आणतात, त्याचे नातू पुतू त्याच्या भोवताल खेळतात, त्याला ओसरी म्हणतात. काय म्हणतात? ओसरी म्हणतात. मग परसदार या शब्दाचा अर्थ काय होतो सर्वांनी सांगायचे. महत्वाचा प्रश्न आहे. क्या बात आहे. आपण घेतला होता. परसदार म्हणजे घराचा मागचा दरवाजा. मागचा दरवाजा. जबरदस्त. चलो. घरोघरी मातीच्या चुली या अर्थाची म्हण आपल्याला ओळखायची आहे. घरोघरी मातीच्या चुली, पळसाला पाने 3च. बरोबर आहे. म्हणजे सर्वत्र परिस्थिती सारखी असते. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. अंगाची लाही लाही होणे. अंगाची लाही लाही. एकदा सेशनला सर्वांनी लाईक करा बरं. एकदा सेशनला सर्वांनी लाईक करायचं आहे. सर्वांनी. अंगाची लाही लाही होणे, तळपायातली आग मस्तकात जाणे, एखादा जमकदग्नी म्हणतो आपण त्याला, अत्यंत रागीट व्यक्ती म्हणतो, म्हणजे रागाने बेफाम होणे, रागाने लाल होणे, तिळपापड उडणे. पर्याय क्रमांक उत्तर असेल 1. काय असेल उत्तर? 1 असेल. 1. अजून पण तुम्ही किती तुम्ही कंजूस लोक. अरे किती कंजूसा. इथं बोंबलायला सेशनला लाईक करून घ्या. चाल द्या, काय विषय नाही. फुकटात मिळालेलं काहीच पचत नसते, एवढं लक्षात ठेवा. मी दररोज व्यायाम करतो या वाक्यातील क्रिया विशेषण अव्यय आपल्याला ओळखायचं आहे. क्रिया विशेषण अव्यय. चला क्रिया विशेषण अव्यय दररोज. चला क्रिया विशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. कोणतं क्रिया विशेषण अव्यय आहे?
स्थलवाचक आहे, कालवाचक आहे, रीतिवाचक आहे, गतिवाचक आहे, स्थितीदर्शक आहे, प्रश्नार्थक आहे, नकारार्थक आहे, निषेधार्थक आहे. नेमकं कोणतं क्रिया विशेषण अव्यय आहे? दररोज. दररोज म्हणल्याच्या नंतर या ठिकाणी कालवाचक आहे. कोणतं आहे? कालवाचक. कालवाचक. या कालवाचकचे 3 उपप्रकार पडतात. पहिला आहे तुमचा कालदर्शक, आज, उद्या, परवा, पूर्वी, नंतर, समोर. बरोबर आहे. कालवाचकचा दुसरा प्रकार आहे रीतिवाचक. रीतिवाचक नाही, रीतिवाचक नाही, सातत्यदर्शक. सातत्य, एकच मिनिट. सातत्यदर्शक क्रिया विशेषण अव्यय. आणि तिसरा आहे तुमचा आवृत्ती दर्शक. कोणता? आवृत्ती दर्शक. मग या कालदर्शक मधला, सातत्य दर्शक मधला, आवृत्ती दर्शक मधला कोणता आहे लवकर सांगायचं. कालदर्शक आहे, सातत्य दर्शक आहे, आवृत्ती दर्शक आहे. लवकर लवकर उत्तर द्यायचं. उत्तर आहे तुमचं आवृत्ती दर्शक. चलो, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ऐच्छिक. ऐच्छिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. श्वेता मॅडम, अभ्यास चांगला वाढवा. खूप अभ्यासाची गरज आहे. एकदा सर्वांनी या ठिकाणी सेशनला लाईक करायचंय. सर्वांनी सेशनला लाईक करा. सदा, सर्वदा, हमेशा, नित्य, नेहमी असे शब्द आल्यावर सातत्य असतं. वारंवार, दररोज, कैक वेळा हे शब्द आवृत्ती दाखवण्याचं कार्य करतात. सेशनला सर्वांनी लाईक करून घ्या. ऐच्छिकचं अनैच्छिक असतं. अनैच्छिक म्हणजे अपरिहार्य. पर्याय क्रमांक 2. ऐच्छिक हा अपरिहार्य याचा विरुद्धार्थी शब्द आहे. विरुद्धार्थी शब्द आहे. समोरचा प्रश्न, प्रश्नार्थक सर्वनाम कोणती? प्रश्नार्थक सर्वनाम. सांगा, प्रश्नार्थक सर्वनाम कोणती आहेत? प्रश्नार्थक बघा, हा, ही, हे, तो, ती, ते ही सर्वनाम कोणती आहेत? ही सर्वनाम आहेत तुमची दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम. कोण, काय, कोणास, कोणाला ही आहेत प्रश्नार्थक सर्वनाम. पण प्रश्नार्थक सर्वनाम म्हणण्यासाठी त्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येणं गरजेचं आहे. प्रश्न कोण, कायने विचारणं गरजेचं आहे. जो, जी, जे, ज्या हे कोणतं सर्वनाम आहे तुमचं? संबंधी सर्वनाम आहे. संबंधी. मी, आम्ही, आपण, स्वत हे कोणते आहेत? पुरुषवाचक सर्वनाम आहेत. पुरुषवाचक. पुरुषवाचक सर्वनाम. पुरुषवाचक. लक्षातच ठेवायचं आहे. लक्षातच ठेवायचं आहे. कानाडोळा करणे. कानाडोळा करणे. कानाडोळा. सेशनला लाईक करून घ्या. लाईकचा आकडा आणि लाईकचा आकडा सारखा असला पाहिजे. लाईकच करा. काय एखादा 2 रुपया तिथं बाय नाव मध्ये देऊन हे नका करू. चला, एकदा सर्वांनी सेशनला लाईक करून घ्या बरं. कानाडोळा करणे म्हणजे या ठिकाणी लक्ष न देणे. लक्ष न देणे. पर्याय क्रमांक उत्तर असेल 1. खालीलपैकी कोणती वाक्यरचना अचूक आहे? म्हणजे बरोबर आहे. बरोबर. खूप अभ्यास केला वैभवने. खूप केला अभ्यास. बापा केला अभ्यास. आणि काय 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 सांगा. वैभवने खूप अभ्यास केला. वाक्यातील वाक्यरचना, पर्यायातील वाक्यरचना पर्याय क्रमांक 4 मधली योग्य वाटतंय. वैभवने खूप अभ्यास केला. खूप अभ्यास केला. पर्याय क्रमांक 4. खालील पैकी प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे?
शुद्ध शब्द कोणता आहे? परीक्षा. हे पांचट पण IMP आहे, महत्वाचा आहे, खूप वेळा विचारला जातो शब्द परीक्षा. परीक्षा कोणता आहे रे? पर्याय क्रमांक 2 मधला आहे. चलो, खूप अभ्यास केला तर पहिला नंबर येईल. वाक्याचा प्रकार ओळखायचा. विधानार्थी, संकेतार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी. चला, जर तर ज्या वाक्यात जर तर आलेलं असतं त्या वाक्याचा संकेतार्थी काय असतो? प्रकार असतो संकेतार्थी. संकेतार्थी वाक्य कोणतं वाक्य असतं? मिश्र वाक्य असतं. मिश्र वाक्य लक्षात घ्या. या जर सोबतचं वाक्य नेहमी गौण उपवाक्य असतं. या तर सोबतचं उपवाक्य नेहमी प्रधान उपवाक्य असतं. सेशनला लाईक करा. चला, सेकंड शिफ्ट. पहिला प्रश्न, खालील पैकी प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता? शुद्ध शब्द कोणता? मंदिर. त्याला देऊळ म्हणतो आपण देशी भाषेत. सॉरी, तद्भव. मंदिर शब्द कोणता बरोबर आहे? मंदिर. रप 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 उत्तर द्यायचं मंदिर. बापा बापा बापा, वैष्णवी कोरडे, मयूर रे मयूर. ए अबे मंदिर आहे रे राजा. हिंदू संस्कृतीनुसार ग्रामीण भागाकडचे लोक सकाळी उठल्या उठल्या मारुतीच्या मंदिरावर जातात, पाया पडतात. आपले सण आहेत, उत्सव आहेत, जिच्यामध्ये आपण देवाची पूजा करण्यासाठी मंदिरावर जातो. चुकवू नको राजा. मंदिर पर्याय क्रमांक 2. चला, पीक कापणीनंतर धान्याची बघून शेतकऱ्याला आनंद होतो. या वाक्यातील रिकाम्या जागी कोणता शब्द असेल? धान्याची रिकामी जागा बघून धान्याचा समूहदर्शक शब्द आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. जसा पक्ष्याचा थवा, पुस्तकांचा गठ्ठा, प्रश्नपत्रिकांचा संच, तशी धान्याची काय असते? धान्याची असते रास. काय असते? रास. पर्याय क्रमांक 2. पुंजका कशाचा असतो? घड, जुडी, पालक. पालकाची काय असते? पालकाची जुडी. मेथीची काय असते? मेथीची जुडी. आंबट चुक्याची काय असते? जुडी. घड, घड कशाचा असतो? घड सांगा. सेशनला एकदा लाईक करून घ्या बरं सर्वांनी. सेशनला लाईक करून घ्या एकदा सर्वांनी. 40 जण लाईव्ह येत. चला, सेशनला लाईक करा. केळीचा असतो घड. चलो, पुंजका, झुपका, बट, वेणी. पुंजका कशाचा असतो? पुंजका सांगा. द्राक्षाचा सुद्धा घड असतो. क्या बात आहे, जबरदस्त. असे उत्तर आले पाहिजे. द्राक्ष. केळीचा डोंगर. वेगवेगळी नावं येत. केसाची बट, केसाची वेणी, केसाचा झुपका. मग पुंजका कशाचा असतो? द्या उत्तर. चला, केसाचा. बर, वा 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 वा. खालीलपैकी कोणती वाक्य रचना अचूक आहे? बरोबर आहे, बरोबर. गेले होते मुंबईला मी. चांगली गोष्ट आहे. होते गेले मुंबईला मी. मी मुंबईला गेले होते.
मुंबईला गेले होते मी. उत्तर काय पाहिजे तारकांचा. जबरदस्त. चला चला, मी मुंबईला गेले होते. पर्याय क्रमांक 3. उमाकांत काय माहिती नाही राजा मला त्या बाबतीमध्ये. चलो, बॉम्बे हायकोर्टची लिस्ट आलेली आहे आज, तेवढी एकदा चेक करून घ्या. खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तलाव, तलाव, हौद, सरिता, सरोवर. एवढं सोपं. हे इज्जत काढायले प्रश्न आपली. प्रश्न इज्जत काढायली आपली भाऊ. खालील वाक्याला प्रश्नार्थी, खालील वाक्याला वा वा वा, प्रश्नार्थी वाक्य कोणतं हे रे बाबा हिच्यात. एवढा अवघड प्रश्न विचारला होता. TCS न बापा बापा बापा. कुठं? वनरक्षकला. वनरक्षक. सर वनरक्षक निघल का नाही, निघल का नाही पेपर. एवढे अवघड प्रश्न. प्रश्नार्थी वाक्य, एकाच वाक्यात चिन्ह दिसते. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. खालील पैकी प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे? शुद्ध शब्द महात्म्य. चला द्या उत्तर. रप 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 उत्तर आले पाहिजे. चल बाजूवर. हा चला, महात्म्य. महात्म्य. ओय वा वा वा. हाना 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 हाना. चाल द्या चाल द्या. मनीषा 2, शिवज्ञा 2, भारत 4, PKG 4, सम्राट 2. चलो, क्या बात है सर. स्पर्धा परीक्षा लय अवघड आहे हो. 4-5 वर्ष लागतात. लागतील ना भाऊ. अशा प्रश्नाचे उत्तर हा ना तुम्ही. 3. सुशील. सुशील भाऊचं पटलं आपल्याला. सुशील भाऊचं पटलं. पर्याय क्रमांक 1 महात्म्य. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. महात्म्य हा शब्द या ठिकाणी शुद्ध आहे. महात्म्य नसतो, महात्म्य असतं. पर्याय क्रमांक 1. खालील वाक्यातील भाववाचक नाम ओळखायचं. भाववाचक नाम ओळखायचं. भाववाचक नाम. रंग नाही, रूप नाही, चव नाही, आकार नाही. बरोबर आहे. वस्तू रूपामध्ये दाखवता येत नाही, स्पर्श करता येत नाही, डोळ्याने बघता येत नाही, कल्पनेने मानलेल्या, अनुभवातून जाणलेल्या नामांना भाववाचक नाम म्हणतात. मोरोपंत केशव दामले त्यांना धर्मवाचक नाम म्हणतात. नम्रता. वागण्यात नम्रता असली पाहिजे. माणूस नम्र असलं पाहिजे. पर्याय क्रमांक 3. पण माझ्या भावाच्या मुलीचे नाव नम्रता आहे. व्यक्तिवाचक जर असल तर त्याला विशेष नाम म्हणतात. विशेष नामाला, सामान्य नामाला मोरोपंत केशव दामले यांनी काय म्हटलेलं आहे? धर्मी वाचक नाम म्हटलेलं आहे. कळतंय? चलो, खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. सर्वनाम. बापा बापा बापा. मस्त, जबरदस्त. याला म्हणतात प्रश्न. IMP. रप 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 उत्तर द्यायचं. सन 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 सन. सर्वनाम ओळखायचं. सर्वनाम. काय असेल उत्तर? हा माझा रुमाल आहे. माझा. हा रुमाल माझा आहे. हे आहे तुमचं दर्शक सर्वनाम. काय आहे? दर्शक सर्वनाम. पर्याय क्रमांक उत्तर पाहिजे 2. माझा हा शब्द रुमालाबद्दल माहिती सांगतो. त्याला म्हणतात सर्वनाम साधित विशेषण. सर्वनाम साधित विशेषण म्हणतात. हे सर्वनाम म्हणून इथं आलेलं नाहीये, हे विशेषण म्हणून आलेलं आहे. सर्वनाम साधित विशेषण. पण हा हे नामाच्या पूर्वी, सॉरी, विशेषणाच्या पूर्वी येऊन चालेल तेव्हा त्याला म्हणतात दर्शक सर्वनाम. कार्य करत असेल त्याला दर्शक सर्वनाम म्हणतात.
समोर जाऊया. जांभळे आंबट आहेत का? विशेषण ओळखायचं यातलं विशेषण. विशेषण ओळखा याच्यातलं विशेषण. असे प्रश्न येत बापा 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 बापा. हा 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 एवढे अवघड. गुलीगत धोका व्हायला. गुलीगत गुलीगत धोका व्हायला. गुलीगत. आंबट जांभळे. पर्याय क्रमांक 3 गुण विशेषण आहे बघा. गुण विशेषण. चवीचा बोध झालेला आहे. चवीचा. चव चव. इतिश्री करणे वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे? इतिश्री करणे. इतिश्री करा बरं. इतिश्री. इतिश्री म्हणजे शेवट करणे असतं. शेवट. पर्याय क्रमांक 2 ऐकावे जनाचे करावे मनाचे. ऐकावे जनाचे करावे मनाचे या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे. द्या उत्तर. रप 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 रप. 1000 जणांचं ऐकायचं पण मनाला जे योग्य वाटेल तेच करायचं. सर्वांचा विचार घ्यावा व आपणास योग्य वाटेल ते करावे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. काय उत्तर? 4 आहे. अंग काढून घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी अंग काढून घेणे. अंग. अंग काढून घेणे. जबाबदारी टाळणे. जबाबदारी टाळणे. सोपे प्रश्न, अवघड नाही. तर दररोज प्रसिद्ध होणारे. दररोज. दररोज प्रसिद्ध होणारे. दररोज. चला. मासिक म्हणजे महिन्याला. पाक्षिक म्हणजे 15 दिवसाला. दैनिक म्हणजे दररोज. त्रैमासिक म्हणजे 3 महिन्याला. पर्याय क्रमांक उत्तर असेल 3. किती असेल? 3. जोडीने येणारे शब्द ओळखा. साफसफाई. साफ स्वच्छ. साफ बाबा. सफाई स्वच्छता. साफसफाई. द्या उत्तर लवकर लवकर. काय असेल उत्तर याच? काय असेल उत्तर? काय असेल? काय असेल? रप 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 उत्तर आलं पाहिजे. इथं साप आलं. साप. साप नसतं, साप असतं. आणि स्वच्छ. साप स्वच्छ नसतं, साफ सफाई असतं. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. चला. शीर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वताचे या काव्य पंक्तीतील उंच या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. हो 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 हो. इतना अवघड प्रश्न. उंच च विरुद्धार्थी. इज्जत काढा लागली आता. चला बघा. ही आपली 49 रुपयाची संपूर्ण मराठी शब्दार्थ ट्रिकी बॅच आहे. कोणती बॅच आहे? ट्रिकी बॅच आहे. शब्दार्थाची फक्त 49 रुपयामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एका शब्दाबद्दल अनेक शब्द, त्याच्यानंतर अलंकारिक शब्द, लेखक व साहित्य, वाक्प्रचार, म्हणी असतील, कानडी शब्द, पोर्तुगीज शब्द पूर्ण या बॅच मध्ये कव्हर केलेले आहेत. 50 रुपयाची बॅच आहे. तुम्ही घेऊ शकता. संपूर्ण मराठी व्याकरण करायचं असेल ही बॅच आहे. ही बॅच घेऊ शकता. अशा प्रकारे चिरकुट चिंदी 35 प्रश्न आपण 25-30 मिनिटात बघितलेले आहेत. जे आता कसं आहे ते घेणं लागतात.
तुमचं म्हणणं असते सर TCS चे प्रश्न घ्या, TCS चे प्रश्न घ्या, ते TCS ने विचारलेले होते वनरक्षकला. आता थोडे ऍडव्हान्स लेवलचे घेऊ आपण, वनरक्षकचे झाले की काळजी करू नका, पण घेणं गरजेचं आहे. आपल्याला लेवल कळाली पाहिजे. मान्य आहे त्याची लेवल सोपी आहे, पण काही काही प्रश्न या ठिकाणी आपण चुकतोय. शुद्ध शब्द असतील, अशुद्ध शब्द असतील, या ठिकाणी अलंकारिक शब्द असतील, जोडीनं येणारे योग्य शब्द असतील, समूहदर्शक शब्द असतील, हे मात्र TCS एकदम परफेक्ट विचारतं. म्हणून आपल्याला या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी हे लेक्चर झालंय. लगेच शिंदे सरांचं लेक्चर आहे ते सुद्धा करायचं आहे. चला या ठिकाणी थांबतोय, भेटूया उद्या. तोपर्यंत थँक्यू सो मच.